नमस्कार. चला तर आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अगदी शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या पर्वावर एक नजर टाकूया. 1942 ते 1946 ही ती वर्ष होती जेव्हा स्वातंत्र्याची लढाई अशा वळणावर पोचली जिथून मागे फिरणं शक्यच नव्हतं. जरा कल्पना करा, 1942 साल, जगभरात दुसरं महायुद्ध पेटलेलं आणि इकडे भारतात स्वातंत्र्याची मागणी इतकी तीव्र झाली होती की परिस्थिती अक्षरशः स्फोटक बनली होती. पण हे सगळं काही एका रात्रीत घडलेलं नाहीये. यामागे अनेक वर्षांचा अयशस्वी राजकीय वाटाघाटी होत्या. बघा ना, 1935च्या कायद्याने संघराज्य बनवण्याचा प्रयत्न फसला. 1939 मध्ये तर भारतीयांना न विचारताच ब्रिटिशांनी भारताला युद्धात ढकललं आणि मग 1942 मध्ये आलेलं क्रिप्स मिशन त्यानेही पदरात निराशाच टाकली. त्यामुळे आता थेट संघर्षाशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नव्हता. आणि याच भावनेतून एका अशा जन आंदोलनाला सुरुवात झाली जे इतिहासात अजरामर झालं. ते म्हणजे भारत छोडो आंदोलन. चला जरा खोलवर जाऊन पाहूया. तर या आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली एका ठरावाने. काँग्रेस कार्यकारिणीने वर्ध्यात एक ठराव पास केला. त्यात अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की ब्रिटिशांनो, आता ताबडतोब भारत सोडा, नाहीतर एका मोठ्या देशव्यापी अहिंसक लढायला तयार रहा. हाच तो आपला प्रसिद्ध भारत छोडो ठराव. आणि मग महात्मा गांधींनी देशाला तो ऐतिहासिक मंत्र दिला, करेंगे या मरेंगे, करा किंवा मरा. ह्या एकाच वाक्याने संपूर्ण देशात जणू काही एक नवीनच ऊर्जा संचारली. आता हा लढा आरपारचा होता हे सर्वांना कळून चुकलं होतं. गांधीजींच्या या आवाहनानंतर मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर हा ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. पण ब्रिटिशांनीही लगेचच सूत्र हलवली. त्याच रात्री गांधीजी, नेहरूंसारख्या सगळ्या मोठ्या नेत्यांना अटक झाली. पण याचा परिणाम ब्रिटिशांना हवा होता तसा झाला नाही, उलटा झाला. नेते तुरुंगात जाताच जनताच या आंदोलनाची नेता बनली आणि देशभरात ऑगस्ट क्रांतीचा वणवा पेटला. ब्रिटिशांना वाटलं की नेत्यांना अटक करून आणि दडपशाही करून आपण हे आंदोलन चिरडून टाकू. पण आंदोलन संपलं नाही. उलट त्याने एक नवीन, अधिक धोकादायक रूप धारण केलं. आता सूत्र हाती घेतली होती जयप्रकाश नारायण, अरुणा असफ अली यांच्यासारख्या तरुण नेत्यांनी. त्यांनी भूमिगत राहून आंदोलनाची धुरा सांभाळली. टेलिफोनच्या तारा तोडण्यापासून ते रेल्वे रोड उखडण्यापर्यंत सरकारी यंत्रणा ठप्प करण्याचे हरेक प्रयत्न झाले. उषा मेहतांसारख्या रणरागिणींनी तर गुप्त आझाद रेडिओ चालवून लोकांपर्यंत माहिती पोचवली आणि भाई कोतवाल यांच्या आझाद दस्त्यासारख्या गटांनी तर सरकारला सळो की पळो करून सोडलं. आणि काही ठिकाणी तर क्रांती इतकी यशस्वी झाली की तिथे ब्रिटिशांचा राज्यच संपुष्टात आलं. बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रातल्या साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तर चक्क प्रतिसरकार स्थापन केलं. म्हणजे विचार करा, हे सरकार स्वतः कर गोळा करायचं, न्यायनिवाळा करायचं, जणू काही एक स्वतंत्र सरकारच. आता देशात जेव्हा हे सगळं सुरू होतं ना, तेव्हाच देशाबाहेरही स्वातंत्र्यासाठी एक सशस्त्र आघाडी उघडली जात होती. आणि ती आघाडी होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेची. सुभाषचंद्र बोस यांचं गणित अगदी स्पष्ट होतं. ब्रिटनचा शत्रू तो आपला मित्र. आणि याच विचाराने ते अत्यंत धाडसीपणे ब्रिटिशांच्या नजरकैदेतून निसटले आणि थेट जर्मनीला पोचले. ही सेना उभी राहण्याची गोष्टही मोठी रंजक आहे. सुरुवातीला रास बिहारी बोस यांनी जपानमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना एकत्र आणलं. मग कॅप्टन मोहन सिंग यांनी युद्धकैद्यांमधून एक फौज तयार केली. पण या चळवळीला खरी ताकद आणि दिशा मिळाली ती 1943 मध्ये, जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतः नेतृत्व स्वीकारलं. इतकंच नाही तर त्यांनी सिंगापूरमध्ये स्वतंत्र भारताचं हंगामी सरकार म्हणजे आझाद हिंद सरकारचीही स्थापना केली. आणि मग नेताजींनी ते आवाहन केलं जे इतिहासात अजरामर झालं, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. या एका घोषणेने हजारो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. या सेनेने पराक्रमही जबरदस्त गाजवला. त्यांनी अंदमान निकोबार बेटांना जिंकून शहीद आणि स्वराज्य असं नाव दिलं. म्यानमारमध्ये विजय मिळवत ते भारताच्या सीमेपर्यंत पोहोचले. पण दुर्दैवाने दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला, मदत थांबली आणि या वीरांना शस्त्र खाली ठेवावी लागली. आता आपण येतोय त्या निर्णायक क्षणाकडे, जिथे देशातली भूमिगत चळवळ आणि देशाबाहेरून आझाद हिंद सेनेचा लढा या दोन्हींच्या एकत्रित दबावामुळे ब्रिटिश सत्तेचा पायाच खिळखिळावायला लागला होता. झालं असं की ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेच्या पकडलेल्या अधिकाऱ्यांवर दिल्लीत देशद्रोहाचा खटला चालवला आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. या खटल्यामुळे संपूर्ण देश त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला.
यातूनच प्रेरणा घेऊन 1946मध्ये मुंबईत नौदलाच्या सैनिकांनी बंड पुकारलं आणि हे बंड बघता बघता देशभर पसरलं. म्हणजे विचार करा, जे सैन्य ब्रिटिशांच्या सत्तेचा कणा होतं तेच आता त्यांच्या विरुद्ध उभं ठाकलं होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या लष्करी ताकदीच्या जोरावर ब्रिटिशांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं, तीच ताकद आता त्यांच्या हातातून निसटली होती. त्यांच्या सत्तेचा पायाच कोसळला होता. या सगळ्यामुळे ब्रिटिशांना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे कळून चुकली होती. 1942 पूर्वी त्यांना वाटायचं की आपण कोणताही उठाव सहज दडपून टाकू शकतो. पण 1946 नंतर त्यांना जाणीव झाली की भारतीयांची स्वातंत्र्याची इच्छा आता थांबवता येणार नाही आणि ज्या सैन्यावर ते अवलंबून होते तेच सैन्य आता विश्वासू राहिलेलं नाही. तर मग शेवटी हा प्रश्न उरतोच की भारताचं स्वातंत्र्य अटळ का झालं? फक्त भारत छोडो आंदोलनामुळे? की देशातल्या भूमिगत चळवळी, बाहेरून आझाद हिंद सेनेने दिलेला लढा आणि नौदलाचं बंड या सगळ्यांच्या एकत्रित दबावामुळे? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?